सर्वप्रथम एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करतो की निवडणुकीला मी स्वतः उभा नसून माझा छोटा भाऊ विश्वजित बुधवंत निवडणुकीला उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर म्हणजे जिल्ह्याचे नेते सुरेशरावजी वरपुडकर साहेब, आमच्या फायर ब्रँड नेत्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवून आणि राज्याचं कणखर नेतृत्व देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचं नेतृत्व आज आपण पाहतो की विकासाची गंगाजनी या ठिकाणी आणली असे नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्यपद्धतीवर, यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आमचा छोटा भाऊ या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 4 माझा असून अतिशय चांगली परिस्थिती प्रभाग 4ची आहे. मागच्या मला वाटतं साधारणतः 15 वर्षापासून या भागाचा आम्ही प्रतिनिधित्व करतो. प्रभाग 4 आणि प्रभाग 5 असे 2 प्रभाग वेगळे असताना सुद्धा आम्ही निवडणूक 2 प्रभागातून निवडून आलेलो आहोत. प्रभागाची स्थिती अतिशय चांगली आहे. मी आणि माझा छोटा भाऊ आणि त्याच्यासोबतचे असलेले उमेदवार हे 24/7 24 तास लोकांच्या सेवेसाठी असतात. आमचा भाग म्हणजे एज्युकेशन हब असून या भागामध्ये परभणी शहरामधल्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या फक्त मुली 5,000 येतात आणि मुलं 5-10,000, जवळपास 10,000 मुलं मुली या ठिकाणी येतात. एज्युकेशन हब आहे, पण कुठल्याही मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आपण जर सहज माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भागातल्या सर्व ट्युशन्सच्या शिक्षकांच्या जर बाईट घेतल्या, इथल्या पालकांच्या जर बाईट घेतल्या तर एक संरक्षण, एक मुलींना असं वाटतं की आमचा भाऊ मुस्लिम समाजाचे सुद्धा जे काही आमचे बंधू असतील त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितलेलं आहे की बेटा अगर कुछ लगा तो बाजू में बुधवंत अंकल का घर है उनके घर में जाके बैठो, म्हणजे अशी एक सुरक्षितता. त्यानंतर आपण पाहिलं असेल की प्रभाग 4 मध्ये आणि प्रभाग 5 मध्ये विकासाचा अनुशेष जवळपास 90 ते 95% पूर्ण झालेला आहे. 5-10% काही विकासाचा अनुशेष असेल, तो विकासाचा अनुशेष उद्या आपण प्रभाग 4 मधल्या 4च्या 4 जागा कमळाच्या फुलावर निवडून दिल्याच्या नंतर मी ग्वाही देतो की विकासाचा 10% 5% जो काही बॅकलॉग आहे तो काहीही शिल्लक राहणार नाही. आपण पाहिलं असेल की परभणी शहरामधून जात असलेले 100 कोटी रुपयाचे प्रमुख रस्ते, त्या रस्त्याचं आंदोलन मी वेळोवेळी केलं. मी माझी स्वतःची चिता रचून घेतली, मी चिखलात बसलो. या सगळ्या गोष्टी आणि पूर्ण व्हिडिओ परभणी शहरातल्या सगळ्या सुजाण नागरिकांनी पाहिल्यात. आपण जर आत्ता पाहिलं तर रस्त्याचा दर्जा उघडा महादेव ते मोठा मारुती हा नॅशनल हायवेपेक्षा कमी नाही. आणि विकास आम्ही काय करतो आणि लोकांच्या मदतीला आम्ही किती असतो आपण हे 24 तास पाहता. कोणीतरी विरोधक आता मध्येच यायला लागलेत, एका अर्ध्या हळकोंडानं पिवळे झालेले माणसं आम्ही पैशाचा पूर वाहू. अरे पैशाचा पूर आज वाहणार, पण उद्या तुम्ही या जनतेला भेटणार का आणि पैसे देता कोणाला? प्रभाग 4 मधली माझी सुजाण जनता एकही रुपयाच्या कोणाच्या पैशाला बळी पडणार नाही, कारण इथं प्रत्येक नागरिक हा सुजाण आहे, त्याला त्याचा फायदा कळतो. आजपर्यंत कधी आता आम्ही 15 वर्ष राजकारण करतो, 20 वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो, आम्हाला तर कधी पैसे लागले नाही. मग पैशाची भाषा तुम्ही आणली का? मला आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक म्हणजे धुरंधर नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांना एक विनंती करायची की आपण थोडंसं आपल्या खालची जी काय बळी काम करते, ते जे लोक चर्चा करते, एक फेक नेरेटिव्ह पसरवते, याच्यामध्ये पक्षाची निश्चित बदनामी ते करीत आहेत. आणि आपण पाहिलं असेल जे कोणी विरोधक आज स्वतःला फार मोठं समजतात त्यांनी त्यांच्या स्वपक्षाचे जे 20 वर्षापासून काम करणारे नेते आहेत त्यांना बाजूला सरकवलंय. आणि मी आणि अजितदादा, अरे बेटा असं नसतं, इथं काम करावं लागतं. इथं पाहिजे बाणीचा, येड्या गबाळ्याचं काम नव्हे, रोज उठून भेटणारा माणूस. आज मला सांगा, मागचे 5 वर्ष तुम्ही तर कधी नगरसेवक नव्हतंच. तुमच्या आत्याबाई ह्या नगरसेविका होत्या, ज्येष्ठ आहेत, माझ्या आईसारख्या आहेत. आम्ही त्यांना माझ्यासोबत पॅनलमध्ये मी त्यांना निवडून आणलं. मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल माझी पत्नी उभी होती, माझी लीड जवळपास 2,500ची होती, 2,500 मताला मी आलो. आणि आमच्या आई समान आमच्या वनमालाताई देशमुख 100-125 मतांनी निवडून आल्या. म्हणजे आम्ही जोर मारून त्यांची जागा काढली. आणि तुम्ही तुमचंच नाव टाकायला लागलात नगरसेवक. आता चालू झाले भावी महापौर. अरे भावी महापौर लागू जर नगरसेवक यावे लागतील, ती संख्या जुळावं लागेल, तो मॅजिक फिगर जुळायच्या नंतरच्या गोष्टी आहेत. आणि असं काही नसतं. त्यामुळे मी जे कोणी इथं पैशाचा उत्माद आणि दादागिरी आणि मसल पॉवरचा एक घमंड घेऊन चाललेत त्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे 15 तारखेला होईल आणि 16 तारखेला निश्चित तुम्ही कुठं तोंड दाखवायच्या लायकी राहणार नाही. जेवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.